तर कसं आहे म्हणजे काही कामानिमित्त चाललो होतो आम्ही दोघं पैठणला आणि बस स्टँडवर आलो ती गर्दी जमलेली होती तेवढ्यात बस आली बसमध्ये बसलो डायरेक्ट 92 रुपयाचं तिकीट पाळलं दोघांमध्ये. तर बघताच पैठण आलं लोक तर असे उतरा लागले जसं काय पुढे भंडारा चालू आहे. खाली उतरलो आणि लगेच तुम्हाला माहितीच आहे पैठण मध्ये आलो नाथ मंदिरात नाही गेलो असं कधी होईन का. याला थोडी जास्तच गई झाली पुढंच पळत होता मग काय आपण पण दर्शन करून घेतलं तुम्ही पण करून घ्या बरं का. दर्शन वगैरे करून आलो बाहेर आणि लगेच आपण पाय धुवून घेऊ म्हणलं आतमध्ये गेलो आणि पाय धुवून घेतले. इथं भले माशी दिसली म्हणलं पकडून घरी घेऊन जावं का करून पण नंतर कळलं आपण खातो नाही. आपली माल पण तुटली होती म्हणलं माल घेऊन जावं मग काय का आजी दुकानात आलो माल घेतले आणि निघालो भाऊ आपण आपल्या कामाकडे. इथं ऑफिस मध्ये आलो ते ऑफिस बंद झालं म्हणलं आता जाऊन दे मग रिक्षा पकडली आणि पुन्हा दुसरीकडे चाललो. आलो मग इथं जुन्या तहसील पशी तिथं भला राडा पडलेला होता त्याच्या परत आता आमचं गाव बरं आहे. आणि आतमध्ये बसलोच होतो की याचा आधार कार्ड पाहिलं कसं काय दिसतो डॉन सांगा कमेंट करून. आणि तिथं 2 तास पासून पण काही फायदा नाही झाला. तिथं मग रिक्षा पाहिली आणि दुसरीकडे निघालो आणि आलो आपण पंचायत समितीपाशी. तिथं छत्रा पण डायरेक्ट खतरा आठवला आपल्याला. आपण आलतो फक्त आधार कार्ड अपडेट करायसाठी. तिथं गेल्याच आपलं काम सुरू झालं होतं मस्त सेलिब्रिटी होऊन बसला होता सगळे फोकस फिकस सगळे त्याच्याकडेच होते. काम झालं आणि बसलो भाऊ आपण रिक्षामध्ये आणि लय भूक लागली होती म्हणून आलो 10 रुपयात जेवण करायसाठी. मागली आपली चप्पल गेलती भाऊ चोरीला त्यावेळेस रिस्क घ्यायचं नाही म्हणून डायरेक्ट आपण लपून ठेवली भाऊ चप्पल आणि चाललो जेवण करायला. तिथं भली लाईन लागली होती. जेवण केलं आणि वापस आलो. याला येडे साय सुचत होते त्याच्यावरच लोम करत होता आणि ह्या वेळेस नाही नेले भाऊ काऊन डायरेक्ट आपण जुनी चप्पल घालून आलो. आपल्याला लवकरच 1K फॉलोअर कंप्लीट करायचे त्याच्यामुळे फॉलो करून घ्या आणि चला आता भेटून ब्लॉग मध्ये लाईक फॉलो आणि कमेंट करून जा.